नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 18 ऑगस्ट या रोजी 4 वाजता, ठीक 4 वाजता TIT 3 चा निकाल लागला. त्या निकालामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना कमी जास्त मार्क आहेत आणि जर विचारात घेतलं, मला त्या दिवशीपासून आजपर्यंत साधारण 2 ते 3 हजार विद्यार्थ्यांनी कॉल केला असेल की सर मला एवढे मार्क आहेत, माझं काम होईल का? तेवढे मार्क आहेत, माझं काम होईल का? माझं एज्युकेशन हे आहे, कास्ट हे आहे, याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. आणि विद्यार्थी मित्रांनो, ही अशीच प्रक्रिया असते, या प्रक्रियेवर तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, कुठल्याही फेक नॅरेटिव्हवर तुम्हाला कुठलंही भाष्य करायचं नाही. आता इव्हन समजा जर तुमच्यावर वाटत असेल बाबा कुणाला 0 मार्क पडलेत, कुणाला अपेक्षेपेक्षा कमी मार्क पडलेत, ही परीक्षा पद्धती कॅन्सल होत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यावर आपण कितीही भाष्य केले तरी याच्यावर काहीच फरक पडत नाही. परीक्षा झालेली आहे, मार्क आलेले आहेत, मार्कची लिस्ट आलेली आहे, आपण सर्टिफिकेट डाउनलोड केलेलं आहे, आपल्याला आपल्या कर्मानुसार मार्क मिळालेले आहेत. या सर्व गोष्टीचा विचार करता विद्यार्थी मित्रांनो, आपण मेरिटचा काय अंदाज असतो त्याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे जागा. मित्रांनो, मागच्या भरतीमध्ये जागाचा जर विचार केला, 21,000 प्लस जागा महाराष्ट्र शासनाने भरलेला आहे. त्याच्यातील बरेच रिक्त पद सुद्धा आहेत, 3 ते 4 हजार रिक्त पद अजून सुद्धा आहेत, ज्या की लोकांनी निवड प्रक्रिया होऊन सुद्धा जॉईन केलेले नाहीत. आता हे का होतं, तर याच्या मागचे कारण असतात. दुर्मिळ भागामध्ये जॉब लागणे, मिस्टर सेटल असणे, आणि याच्यामध्ये जनरली विचार केला तर 80% महिला आहेत, 20% पुरुष दिसून येतात. 80% महिला आणि 20% पुरुष दिसून येतात. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, वेल सेटल असणारे लोक विचार करतात एखाद्या दुर्मिळ भागामध्ये जाऊन जॉब करून त्यांना त्यांच्यासाठी जोखमीचं असतं. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, या मागच्या भरतीमध्ये टेट 2 मध्ये रिक्त पद सुद्धा तसेच राहिलेले आहेत आणि त्याचा विचार सुद्धा या पदसंख्येमध्ये केला जाईल. आता पुढील प्रोसेस काय असते, जागा कशा येतात? जागा ह्या शासनाने किंवा शिक्षण डिपार्टमेंटने संच मान्यतेनुसार वित्त विभागाकडे मंजुरीसाठी दिल्या जातात. वित्त विभागाकडे मंजुरीसाठी दिल्या जातात. 10,000 ते 15,000 या दरम्यानच्या जागा येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. एवढ्या जागा येतीलच, कारण शिक्षक भरती एवढी मोठी प्रक्रिया ते कमी जागामध्ये नक्कीच करणार नाही. एवढ्या प्रमाणात जागा येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. 10,000 ते 15,000 च्या पुढे सुद्धा येऊ शकतात. महाराष्ट्र शासनामध्ये सर्वसाधारण 70,000 जागा रिक्त आहेत. त्यातल्या या टप्प्यामध्ये 10 ते 15,000 एवढ्या जागा भरण्याची शक्यता आहे मित्रांनो. आणि याच्यामध्ये आपला नंबर लागणार का, हा जर विषय विचारात घेतला तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवात बघा कशी असते. म्हणजे तुमचं 10वी, त्यानंतर 12वी, तुमचं पदवी, त्यानंतर पदवी प्लस व्यावसायिक डिग्री म्हणजे डीएड किंवा बीएड, व्यावसायिक पदवी. त्यानंतर तुम्ही पात्रता परीक्षा पास आहात का, पात्रता परीक्षा पास आहात का. त्यानंतर तुमचं TIT चे मार्क विचारात घेतले जातात. आणि अशा पद्धतीने प्रोसेस असते मित्रांनो. 10वी 12वी पदवी, व्यावसायिक पदवी, पात्रता परीक्षा किंवा TET एक्झाम किंवा CTET एक्झाम पास आहात का, त्यानुसार तुम्हाला TIT मध्ये मार्क आहेत का, या सर्वांचा विचार करता तुम्ही त्याच्यानंतर कोणत्या कास्ट मध्ये येतात आणि त्यानंतर विषयानुसार जागा कशा असतात, यानुसार तुमचं विषयानुसार जागा कशा असतात, यानुसार तुमचं मेरिट ठरत असतं मित्रांनो. कोणत्याही युट्यूब चॅनलवर एवढं मेरिट लागेल अंदाजित आहे सगळं काही, आणि अंदाजित मेरिटावर तुम्हाला किती विश्वास ठेवायचे हे तुमचा प्रश्न आहे. जनरली विद्यार्थी मित्रांनो, 18 तारखेच्या सायंकाळच्या 4 वाजल्यापासून आजच्या 21 तारखेपर्यंत विचारात घेतलं तर बऱ्याच विद्यार्थ्यांचा, बघा विद्यार्थी मित्रांनो, माझं एक कन्क्लुजन आहे, OBC, जनरल आणि SEBC या विद्यार्थ्यांचा स्कोर हा तुलनेने इतर कास्टच्या तुलनेने जास्त दिसून आलेला आहे, जास्त दिसून आलेला आहे. त्यानंतर NT, VJNT सगळं झालं. NT व NT चे सर्व पद, VJNT असेल, या सर्व पदाचा जर विचार घेतला, मध्यम स्वरूपाचा स्कोर दिसून आलेला आहे. मध्यम स्वरूपाचा स्कोर दिसून आलेला आहे. आणि याचा विचार घेता ST असेल, सॉरी SC म्हणता येईल, याच्यामध्ये SC सुद्धा येईल बरं का. ST आणि काय म्हणता येईल, EWS
या प्रवर्गाचा विचार करता याचं मेरिट हे तुलनेने मागच्या भरती सारखंच असेल, कारण याच्यामध्ये बघितलं एसटी मध्ये खूप कमी जाती व आरक्षण फार असल्यामुळे आणि ईडब्ल्यूएस मध्ये विचारात करता 10% आरक्षणामध्ये प्रवर्ग SEBC चे प्रवर्ग कमी झाल्यामुळे म्हणजे मराठा आरक्षण वाले विद्यार्थी या प्रवर्गामध्ये आल्यामुळे विद्यार्थी मित्रांनो त्या ईडब्ल्यूएस मध्ये नगण्य संख्या दिसून येते आणि त्यांचं मेरिट सुद्धा त्याच प्रमाणामध्ये खाली जाण्याची शक्यता आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल विचारात घेतलं इथे 19% आरक्षण आहे, जनरल मध्ये कोणताही विद्यार्थी येऊ शकतो, यांना सुद्धा 10% आरक्षण आहे, यांना सुद्धा 10% आरक्षण आहे, इथं जवळपास 13 आणि या ठिकाणी सुद्धा 13 प्लस काहीतरी आरक्षण आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो विचारात घेता शिक्षणाचे प्रमाण व साक्षरताचा विचारात घेता हे असे गट पडून म्हणजे याचं मेरिट सारखं असेल, ओबीसी असेल, जनरल आणि SEBC यांचं मेरिट एका प्रमाणामध्ये सारखं असेल आणि सर्वसाधारण विचार करता विद्यार्थी मित्रांनो इथे होप्स ठेवायचे तर कोणत्या विद्यार्थ्यांनी 120 मार्काच्या पुढे मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांनी, येथे होप्स ठेवायचे म्हटलं तर 115 मार्काच्या पुढे असणाऱ्या विद्यार्थ्यांनी आणि येथे होप्स ठेवायचे म्हटलं तर 110 मार्काच्या पुढे मागे मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांनी होप्स ठेवणं अपेक्षित आहे. मला या मेरिटच्या किंवा कट ऑफच्या माझ्या निरीक्षणानुसार या गोष्टी दिसून येत आहेत मित्रांनो. याच्यामध्ये खालीवर अजून होऊ शकतं, जवळपास इथे 5 मार्क प्लस पकडून चला आणि यामध्ये सुद्धा 5 पकडून चला आणि यामध्ये सुद्धा 3 मार्काचा विचार करता पकडून चला आणि विद्यार्थी मित्रांनो या कास्टचं मेरिट या अंदाजानुसार असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. आता जागा किती येतात याच्यावर सुद्धा डिपेंड करतं. आपण एक फॉर एक्झाम्पल एवढ्या जागा आल्या तर असं मेरिट ठरेल. आता बरेच विद्यार्थ्यांना जास्तीचे मार्क दिसून येतात, अरे जास्तीचे मार्क असणारे विद्यार्थी कमी आहेत, त्यांचा जर विचार करता सोशल सायन्स आहे, मॅथ सायन्स आहे, 1ली ते 5वी आहे, याचं सगळ्याचं कंपॅरिझन करता आता माझ्याकडे एक विद्यार्थी आहे प्लेन डीएड झालेला आहे, चुकीची माहिती भरून फॉर्म भरला आणि 161 मार्क आले त्याला आणि डीएड फक्त डीएड झालेला आहे आणि 161 मार्क घेऊन त्याचं काहीच उपयोग होणार नाही, कारण त्याच्याकडे टीईटी परीक्षा किंवा सीटीटी परीक्षा यापैकी कोणतेही प्रमाणपत्र नसल्यामुळे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना 0 मार्क आलेले आहेत, किती 0. याचं जर कारण विचारात घेतं त्यांना कुठलं ऑप्शन काय चाललंय काय नाही घेणं, खटाखट अर्धा तासामध्ये त्यांना पेपर सॉल्व्ह केलेला दिसून येतो. ठीक आहे, म्हणजे त्यांना त्या प्रमाणात म्हणजे 0 मार्क आलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो माझ्या अनुभवानुसार IBPS जर विचारात घेतलं कोणत्याही विद्यार्थ्याला आतापर्यंत अन्याय होईल असं IBPS कुठेही केस किंवा ब्लॅकलिस्ट मध्ये नाव दिसून येत नाही. शिक्षक भरतीच्या बाबतीत ते कसं काय करणार, कारण या कंपनीला आता विचारात घेतलं महाराष्ट्र शासनातील प्रत्येक सरळ सेवेचं कॉन्ट्रॅक्ट असल्यामुळे IBPS हे घोटाळा करणार नाही असं मला वाटतं, वैयक्तिक वाटतं. त्यावर तुमची प्रतिक्रिया नक्कीच तुम्हाला नोंदवायची आहे. त्याच्यानंतरचा मुद्दा असा आहे मित्रांनो, जागा खूप मॅटर करणार आहेत. आता वित्त विभाग व नवीन संच मान्यतेनुसार किंवा संच मान्यता कॅन्सल झालेली असताना जर विचारात घेतलं तर जागा या जास्त काढण्याचा सरकार प्रयत्न करेल, कारण मागच्या गृह विभागाचा विचार करता सरकारने सलग भरती मोठ्या प्रमाणात काढलेली आहे, त्या प्रमाणातच शिक्षक भरती सुद्धा काढतील आणि ही पुढली प्रक्रिया कधी होईल याबद्दल जर तुमच्या मनामध्ये शंका असेल तर विद्यार्थी मित्रांनो त्यांनी अजून एक क्लू दिलेला आहे की टीईटी परीक्षेचे प्रमाणपत्र जिल्हा शिक्षण अधिकाऱ्याकडे जिल्हा लेवलच्या शिक्षण अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून तुम्हाला कलेक्ट करता येणार आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो TIT म्हणजेच पवित्र पोर्टलला नोंद करण्यासाठी ते तत्पर झालेले आहेत आणि पुढल्या 45 दिवसामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय होणार आहे, जे की TIT प्रमाणपत्र घेऊन स्वप्रमाणपत्राची संधी मिळण्याची शक्यता नाकारता येणार नाही आहे. आणि त्या अगोदर एक आकडा कळून जाईल की जागा किती येणार आहे आणि त्या जागेनुसार आपलं मेरिट लागणार आहे. विषय, जागा, आरक्षण, कोणता विषय आहे, महिला प्रवर्ग, पुरुष प्रवर्ग, माजी सैनिक प्रवर्ग, या सर्वांचा ओव्हरऑल विचार करून
मित्रांनो फिल्टर होतं आणि फिल्टर मधून आपल्याला काही प्रिफरन्स येतात आणि प्रिफरन्स नुसार आपल्याला प्राधान्यक्रम द्यावे लागतात आणि प्राधान्यक्रम दिल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आगामी काळातील जे की शिक्षक भरतीमध्ये संधी मिळणार की आपल्याला नाही मिळणार याबद्दल आपल्याला पुढे सर्व गोष्टी क्लिअर होत असतात. आता बरेच विद्यार्थी 100च्या मध्ये मार्क आहेत, त्या विद्यार्थ्यांची पुढली रूपरेषा काय असावी याबाबत मी थोडक्यात सांगतो. मित्रांनो 100च्या मध्ये मार्क किंवा 110च्या मध्ये मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांनी पुढील परीक्षेसाठी तत्पर व्हावं, तयारीला लागावं. पुढे टीईटी एक्झाम नोव्हेंबर डिसेंबर व TIT 2026 जून या महिन्यामध्ये होणार आहे आणि फिक्स परीक्षा होणार आहे. मित्रांनो पुढले 10 वर्ष ही कंटिन्यू प्रक्रिया चालू असेल, कारण रिटायरचं प्रमाण व विद्यार्थ्यांचं रिक्त राहण्याचं प्रमाण याचा विचार करता विद्यार्थी मित्रांनो या सर्व गोष्टीचा विचार करून आगामी काळामध्ये परीक्षा ह्या दरवर्षी होणार आहेत याच्यावर विश्वास ठेवून मित्रांनो तुम्हाला तयारी करायची आहे. तर व्हिडिओ कसा वाटला व व्हिडिओमध्ये काही त्रुटी असतील तर नक्कीच मला कमेंट मध्ये सांगायचं आहे. आणि जे काही सध्या TIT एक्झामच्या मार्काची लिस्ट व्हायरल होते तर ती जर पाहिली, बऱ्याच विद्यार्थ्यांचं व्हेरीफाईड करून पाहिलं, त्यांच्या प्रमाणपत्र म्हणजे सर्टिफिकेट आता जे आलेलं मार्क मेमोचं मार्क शीट आहे त्यातले व त्या लिस्ट मधले मार्काचं जर कंपॅरिझन केलं तर मित्रांनो वेगवेगळं दिसून येते. ती लिस्ट ही अधिकृत वेबसाईट वरली नसून एडिटेड वाटत आहे मित्रांनो, एडिट केलेली वाटत आहे. त्यामुळे आपले मार्क मेमो जे काही TITचं गुणपत्रक आहे तेच खरं आहे आणि त्याच्यानुसारच आपल्याला मेरिट मध्ये बसता येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट मध्ये सांगा. सर्व गोष्टी क्लिअर झालेल्या असतीलच आणि आजपर्यंत आपलं 1.5 ते 2 लाख लोकांकडे जे की या प्रक्रियेमध्ये असणाऱ्या लोकांकडे आपला नंबर सेव्ह आहे. त्या लोकांनी यापेक्षा कमी मार्क आपल्याला पडले असतील, पुढे आपण आपलं काय होईल वाट बघण्याऐवजी अभ्यासाला सुरुवात करा. तुम्हाला TIT 3 मध्ये एक प्रकर्षाने जाणवला असेल, एकदम विद्यार्थ्यांचा मार्क घेण्याचा स्तर हा 20-20 मार्काने वाढलेला आहे मित्रांनो. सर्वसाधारण 20-20 मार्काने ते जास्त मार्क घेतात. आणि विद्यार्थी मित्रांनो मेरिटचा विचार करता जागा आल्याशिवाय तुम्हाला मेरिट ठरवता येणार नाही. तरी पण मागचे मेरिट काय होते एकदा शोधून बघायचे. टेलिग्राम चॅनलवर वगैरे इकडे तिकडे अवेलेबल असतात. आपली कास्ट आपलं वय हे सर्व मॅटर करत असतं. त्यामुळे कृपया करून मेरिट साठी मी लागेल का, मी होईल का, माझं असं आहे होणार का याकडे लक्ष न देता आपल्या सध्याच्या कामामध्ये व्यस्त राहा. आणि जे लोक भविष्यासाठी TET व TAIT ची तयारी करतात नक्कीच पुंडे सरांना संपर्क साधा. विद्यार्थी मित्रांनो आपला एकही दिवस क्लास बंद नसतो. 15-20 दिवस क्लास करून तुम्हाला कुठलाच फायदा होत नाही. माझा विद्यार्थी मित्रांनो असे 145 प्लस असणारे साधारण 1000 विद्यार्थी निघतील. 152 प्लस असणारे विद्यार्थी साधारण 100 ते 200 विद्यार्थी आपले क्लासचे आहेत आणि त्याच्यापेक्षा कमी मार्क असणारे बरेच म्हणजे 1-1.5 विद्यार्थी आहेत. प्रत्येकाला वेगवेगळ्या सोर्स मधून आपल्या चॅनलच्या माध्यमातून फायदा झालेला आहे. क्लास लावल्यावर नक्कीच त्याचा दुगणा फायदा झालेला आहे. ते लोक या लिस्ट मध्ये आहेत जेणेकरून आता आगामी काळामध्ये त्यांच्या नावापुढे TR हा शब्द लागण्याची शक्यता आहे. आणि जाता जाता एकच सांगेन, या लोकांचा मला स्कोअर बघून थोडस जास्तीचा स्कोअर वाटलेला आहे. त्यामुळे मेरिट हे 5-10 मार्कांनी अजून वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही. मग विचार करता 55% TET परीक्षा 55% व 60% हा सुद्धा मुद्दा पुढे येतो. म्हणजे प्रत्येक गोष्टीचं बारकाईने नियोजन करून पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आगामी भरती सुद्धा पारदर्शक झाल्याशिवाय राहणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट मध्ये सांगा. आणि येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं बेल आयकॉनचं बटन तसेच सबस्क्राईब बटन दाबून ठेवायचंय जेणेकरून तुम्हाला तत्पर व योग्य माहिती लवकरात लवकर मिळून जाईल. आपले व्हिडिओ बघून किती लोकांना फायदा झाला नक्कीच मला कमेंट मध्ये सांगा. आणि आगामी काळातली प्रत्येक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.